नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर काम करणार आहोत, ते म्हणजे दख्खनचे दंगे. लक्षात घ्या 2025 ला दख्खनच्या दंग्यांना सुमारे 150 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि त्यामुळे येत्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या पेपरमध्ये दख्खनच्या दंग्यांवर जरूर एखादा तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. यापूर्वी पण खूप सारे प्रश्न दख्खनच्या दंग्यांवर विचारलेले आहेत. त्यामुळं आजच्या या सेशनमध्ये डिटेलपणे दख्खनचे दंगे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. दख्खनचे दंगे का बरं झाले? काय त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी होती? दख्खनच्या दंग्यांमध्ये कोणकोणते समूह गट या ठिकाणी यामध्ये सहभागी होते? या दख्खनच्या दंग्यांचं प्रभाव क्षेत्र नेमकं काय होतं? आणि या दख्खनच्या दंग्यांचा परिणाम नेमका काय झाला? तर त्या सर्व गोष्टींवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला काम करायचंय. वास्तविकता आधुनिक भारताच्या इतिहासात ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतामध्ये जे काही शेतकरी विद्रोह झाले, हा शेतकरी विद्रोहांमधला सर्वात महत्त्वाचा व प्रभावशाली विद्रोह होता, तो म्हणजे दख्खनचे दंगे. वास्तविकता याला दंगे म्हणण्याऐवजी याला दख्खनचा विद्रोह म्हटला पाहिजे होता. मात्र लक्षात घ्या, आपल्या इतिहासकारांनी वसाहतवादी दृष्टिकोनातूनच लिखाण केल्यामुळे सर्वच प्रकारच्या पुस्तकांमध्ये दख्खनचे दंगे म्हणूनच इथे या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून मग आपण पण आपल्या या लेक्चरला त्या ठिकाणी टायटल दख्खनचे दंगे म्हणून या ठिकाणी केलं. मात्र लक्षात असू द्या, हे दंगे नव्हते तर शेतकऱ्यांचा विद्रोह होता. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, या टॉपिकला आपण सुरुवात तर करणार आहोत, मात्र 2 महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला इथे या ठिकाणी द्यायच्या आहेत. त्यापैकी एक सूचना, ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण आपला YouTube चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर त्यांनी पहिला तर YouTube चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक या ठिकाणी करा. संपूर्ण लेक्चर या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत हे लेक्चर या ठिकाणी पहा. लेक्चर आवडल्यानंतर कमेंट्स देखील या ठिकाणी करा. कमेंट्स करणं काय इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. कारण तुमच्या कमेंट्समुळे मला या ठिकाणी ऊर्जा मिळते आणि मी तुम्हाला आणखीन छान-छान पद्धतीचे व्हिडिओ लेक्चर्स YouTube सेशनच्या माध्यमातून मोफतपणे उपलब्ध करून देईल, जे तुम्हाला राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी पण खूप जास्त फायदेशीर या ठिकाणी राहील. तर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची सूचना, जर का तुम्हाला इतिहास या विषयाच्या कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी बॅचेस जर जॉइन करायचे असतील, तर तुम्ही हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशन या ठिकाणी प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी डाउनलोड करा. अन्यथा या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्या ॲप्लिकेशनची लिंक देखील दिलेली आहे. त्या लिंकवरनं तुम्ही या ठिकाणी इतिहास या विषयाच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या या ठिकाणी जॉइन करा. हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आहे, राज्यसेवेच्या जी बॅच या ठिकाणी आहे, पूर्व परीक्षा कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्याचबरोबर पी-वाय-क्यू, समाज सुधारक नोट्स, असं सगळंच तुम्हाला हे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर या ठिकाणी मिळेल. इतिहास या विषयासाठी दुसरीकडे भरकटण्याची गरज नाही. फॉलो करत राहा हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या YouTube चॅनलला, Telegram चॅनलला आणि आपल्या ॲप्लिकेशनला. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे दख्खनचे दंगे. दख्खनचे दंगे जे 1875 ला झाले, तर त्यामागची नेमकी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी काय होती, ते आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी कोणतंही इतिहास या विषयाचं लेक्चर शिकवत असताना त्याची सामाजिक आणि राजकीय व आर्थिक पार्श्वभूमी या ठिकाणी समजून सांगत असतो. कारण असं आहे, हेच व्यवस्थित समजल्याशिवाय तो टॉपिक व्यवस्थित या ठिकाणी समजला जात नाही. आणि म्हणून तुम्ही पण जेव्हा पण अभ्यास करत असता, कोणत्याही विषयाची एखादा घटक अभ्यासायचा असेल, तर त्याचा विविध अंगांनी जर आपल्याला विचार करायचा, तर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून दख्खनच्या दंग्यांचा टॉपिक अभ्यासत असताना त्याची पार्श्वभूमी आपण आता सुरुवातीला पाहून घेऊया. तर बघा, हा आहे आपल्या जगाचा नकाशा. आता या जगाच्या नकाशामध्ये सर्वात इम्पोर्टंट मुद्दा काय, तर आपल्याला लोकेशन पाहायचं आहे, कुठे आहे ब्रिटन आणि कुठे आहे भारत. लक्षात घ्या, भारत जर आपण पाहिला तर भारत या भागामध्ये आपल्याला इथे या ठिकाणी दिसतोय. तर भारताचं लोकेशन इथे या ठिकाणी आहे. आणि जो इंग्लंड ज्यानं आपल्या देशावर 150-200 वर्ष राज्य केलं, त्याचं लोकेशन कुठे आहे? लक्षात घ्या, इथं फ्रान्सच्या शेजारी युनायटेड किंगडम आहे. तर तिथे या ठिकाणी लंडन हा एक महत्वाचा आपल्याला या ठिकाणी इंग्लंड, लंडन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. एवढ्याशा छोट्याशा भूभागानं भारतातल्या एवढ्या मोठ्या भूभागावर अधिराज्य गाजवलं होतं, हे लक्षात घ्या. आता या पद्धतीनं ब्रिटनने काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली 1600 ला आणि या 1600 ला स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीनं भारतासारख्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आक्रमण करून तिथे या ठिकाणी भारताला त्यांनी आपली वसाहत या ठिकाणी बनवली. आणि मग सुरुवातीला या पद्धतीनं आपल्याला दिसून असं येतं, की या ब्रिटिशांनी या ठिकाणी भारतावर या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, की भारतामधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात ब्रिटनमध्ये या ठिकाणी जात होता आणि हा कच्चा माल जो आहे, हा पक्का करून हा भारतामध्ये त्या ठिकाणी विकला जात होता. म्हणजे इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी एकाच काळामध्ये की भारताला कच्चा माल प्राप्त करून देणारी वसाहत म्हणून या ठिकाणी संबोधलं, तर दुसऱ्या अंगानं त्यांनी ब्रिटनमधल्या
कच्चा माल जो आहे हा भारतामध्ये विकणारी एक बाजारपेठ म्हणून देखील भारताकडे त्यांनी या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजे कच्चा माल प्राप्त करून देणारी आणि इंग्लंडमधला माल विकला जाणारी बाजारपेठ असं दुहेरी शोषण ब्रिटिशांनी भारताचं हे या काळामध्ये केलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. नेमकं काय घडलं ते आपण समजून घेऊया. लक्षात घ्या वर्ष होतं 1813चं. 1813 ला इंग्रजांनी एक कायदा या ठिकाणी निर्माण केला, ज्याला आपण 1813 चार्टर ॲक्ट या ठिकाणी म्हणतो. या चार्टर ॲक्टमध्ये झालं असं, ईस्ट इंडिया कंपनी जी होती, तर त्या ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी एकाधिकार समाप्त या ठिकाणी करण्यात आला. व्यापारी एकाधिकार समाप्त झाल्यामुळं ब्रिटनमधले जे काही भांडवलदार होते, त्यांनी भारतामध्ये आता गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि मग त्यांची जी गुंतवणूक होती, ही कशामध्ये होती? तर भारताच्या जमिनीमध्ये होते. भारतामधल्या पिकांमध्ये होती आणि त्याचबरोबर भारतामध्ये रेल्वे, रस्ते सारखे जे काही सुधारणा होत्या, भौतिक सुधारणा, त्यामध्ये देखील ब्रिटनमधल्या खाजगी भांडवलदारांनी गुंतवणूक या ठिकाणी केली होती. मग या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर भारतात अ, अ, पिकांमध्ये गुंतवणूक करत असताना इंग्रजांनी खास करून कॅश क्रॉप्स जे आहे, ज्याला आपण नगदी पिकं म्हणतो, तिथे मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या गुंतवणूक या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. त्या दख्खनच्या दंग्यांशी संबंधित एक महत्वाचं पीक होतं. त्या पिकाचं नाव होतं कापूस. तर या कापसाशी संबंधित हे आपल्याला मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, इंग्रजांनी सुरुवातीला काय धोरण आखलं, की कापूस सोडून बाकीची जी काही नगदी पिकं होती, जसं की ज्याच्यामध्ये ताग आहे, ज्याच्यामध्ये तंबाखू आहे, ज्याच्यामध्ये अफू आहे, चहा आहे, तर यांचं पीक मोठ्या प्रमाणात भारतातनं कच्च्या मालाच्या स्वरूपामध्ये त्यांनी प्राप्त करायला सुरुवात या ठिकाणी केली. कापसाचं मात्र त्यांनी काय केलं, तर भारतातून कापूस घेण्याऐवजी त्यांनी काय केलं, त्यांनी ही जी दक्षिण अमेरिका जी आहे, तर त्या दक्षिण अमेरिकेतनं कापूस या ठिकाणी घ्यायचं धोरण या ठिकाणी आखलं होतं. असं का बरं केलं इंग्रजांनी? तर याचं कारण असं होतं 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये. 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे भारताला आधुनिक शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये. इंग्रजांनी 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये म्हटलं गेलं, की भारताच्या शिक्षण आणि साहित्यावर ₹1,00,000 खर्च करण्याची तरतूद या ठिकाणी केली. पुढे 1833 साली लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून भारतामध्ये 2 फेब्रुवारी 1835 ला इंग्रजी शिक्षा अधिनियम या ठिकाणी लागू झाला आणि त्यामुळे भारतामध्ये आधुनिक शिक्षण या ठिकाणी सुरू झालं. आता या आधुनिक शिक्षणामुळे झालं काय, तर भारतामध्ये कारकून निर्माण झाला. जो इमाने-ईदद्वारे इंग्रजांचं सेवा करेल आणि इंग्रजांचं राज्य या देशात टिकवण्यासाठी प्रयत्न करेल, असं लॉर्ड मेकॉलेचं पण या ठिकाणी म्हणणं होतं. आणि तशा प्रकारचा भारतामध्ये एक इंग्रजी शिक्षणामुळे एक मध्यम वर्ग या ठिकाणी निर्माण होतो आणि हा मध्यम वर्ग इंग्रजांचं अनुकरण या ठिकाणी करतो. इंग्रज जसे राहतील तसं राहण्याचा प्रयत्न करतो. इंग्रज जसं बोलतील, जसे वागतील तसं तो या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि मग या पद्धतीचा हा जो शिकला सवरलेला मध्यम वर्ग होता, त्याच्यावर इंग्रजांचा प्रभाव होता आणि म्हणून त्या वर्गानं इंग्रजांपणे इंग्रजांसारखं या ठिकाणी पेहराव करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मग इंग्रजांनी या काळामध्ये काय केलं, भारतातून कच्चा माल प्राप्त करण्याऐवजी त्यांनी या ठिकाणी कापसाचा जो कच्चा माल आहे, तो कापूस जो आहे ठिकाणी दक्षिण अमेरिकेकडनं घेतला. तो इथं या ठिकाणी मँचेस्टर जे आहे, मँचेस्टर एक महत्वाचं लक्षात घ्या, मँचेस्टर. आता या मँचेस्टरशी संबंधित काय, तर ब्रिटनमध्ये झाली होती औद्योगिक क्रांती आणि या औद्योगिक क्रांतीमुळे मँचेस्टर नावाचं एक औद्योगिक शहर ब्रिटनमध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आता लक्षात घ्या, या मँचेस्टरची तुलना केली जाते भारतातल्या ढाका या शहरासोबत. कारण मँचेस्टरमध्ये जसं मलमलचं कापड बनवलं जायचं, तशाच प्रकारचं मलमलचं कापड हे ढाक्यामध्ये पण बनवलं जायचं. आणि म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी भूमिका मांडली होती. त्या ठिकाणी ढाका म्हणजे भारताचं काय आहे, मँचेस्टर आहे, अशी पण भूमिका त्या रॉबर्ट क्लाइव्हनं त्या काळामध्ये मांडली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे मँचेस्टरची तुलना ढाक्यासोबत करताना मुद्दा नीट लक्षात घ्या, प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात. आता बघा झालं असं मँचेस्टर जे होतं हे औद्योगिक कंपनीचं उद्योग या ठिकाणी होतं किंवा औद्योगिक केंद्र या ठिकाणी होतं. तर होत काय होतं, की या काळामध्ये या ठिकाणी कापूस जो आहे, हा कापूस इंग्रजांनी या ठिकाणी आणला, तो म्हणजे अमेरिकेमधनं लक्षात घ्या. दक्षिण अमेरिकेकडनं कापूसाचा मोठ्या प्रमाणावर ते या ठिकाणी कच्चा माल म्हणून मँचेस्टरमध्ये या ठिकाणी आणू लागले आणि मग त्या कापसाला पक्का माल बनवून त्याचं कापड बनवलं गेलं आणि ते कापड हे या ठिकाणी भारतातल्या बाजारपेठांमध्ये या ठिकाणी विकण्याचं धोरण या ठिकाणी ठेवलं. भारतामध्ये आयता मध्यम वर्ग आधुनिक शिक्षणामुळे इंग्रजांना मिळाला होता आणि म्हणून भारत एक बाजारपेठ म्हणून देखील इंग्रजांसाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा प्राप्त करून देणारी वसाहत त्या ठिकाणी राहिली. तर झालं असं, हे सगळं होत असताना, हा सगळे घटक होत असताना, हे जे अमेरिका जे आहे, तर त्या अमेरिकेमध्ये या ठिकाणी गृहयुद्ध जे आहे, तर त्या गृहयुद्धाला या ठिकाणी सुरुवात होते. अमेरिकेतील हे गृहयुद्ध हे कधी सुरू झालं? तर 1860 ते 1865 हा कालखंड आहे लक्षात घ्या. 1860 ते 1865 या कालखंडामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये गृहयुद्ध या ठिकाणी सुरू झालं. एतद्देशीय लोकांनी आपल्या मायदेशाच्या विरोधामध्ये या प्रकारचं आंदोलन या काळामध्ये उभं केलं. तर बघा,
जेव्हा हे गृहयुद्ध इथे या ठिकाणी होतंय अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये, तेव्हा मँचेस्टरमध्ये एक कंपनी स्थापन झाली. तिचं नाव होतं मँचेस्टर कॉटन कंपनी आणि या मँचेस्टर कॉटन मिल्क ओनरची कंपनी होती ती. तर त्या मँचेस्टर कॉटन कंपनीच्या मालकांनी भूमिका काय घेतली, की जेव्हा गृहयुद्ध इथे या ठिकाणी सुरू होईल, तेव्हा भारतात तिथे त्यावेळेस या ठिकाणी कापसाचा व्यापार आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. कारण साहजिकच युद्धजन्य परिस्थितीमध्ये व्यापार हा डिक्लाइन होतो. आणि म्हणून मग या कापसाची या ठिकाणी कमतरता आपण कुठून भरून काढायची? तेव्हा त्या मँचेस्टर कॉटन कंपनीच्या लोकांनी या ठिकाणी भूमिका घेतली, की आपण या ठिकाणी कमतरता भारत हा जो देश आहे, तर त्या भारतापासून या ठिकाणी आपण ती भरून या ठिकाणी काढू. या प्रकारची भूमिका इंग्रजांची या ठिकाणी राहिली. आता बघा ब्रिटिश राज्यकर्ते जे होते, हे प्रत्येक गोष्टीमध्ये नफा या ठिकाणी शोधत होते आणि म्हणून मग इंग्रजांनी भारतामध्ये विविध प्रकारच्या महसूल व्यवस्था देखील या ठिकाणी आणल्या. जसं की माउंट स्टोर एल्फिन्स्टन जो मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. त्यानं भूमिका काय घेतली, की भारतामध्ये सुरुवातीला रयतवारी व्यवस्था आणली आणि त्याचबरोबर नंतर त्याने या ठिकाणी मौजेवारी महसूल व्यवस्था देखील या ठिकाणी भारतात खास करून मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी लागू केली. तर लक्षात घ्या, एक तर रयतवारी आणि त्याचबरोबर मौजेवारी व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर टॅक्स या ठिकाणी होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी कापसाचं पीक भारतामधनं या ठिकाणी घ्यायचा निर्णय हा जेव्हा इंग्रजांनी या ठिकाणी घेतला, तेव्हा इंग्रजांनी सुरुवातीला काय धोरण आखलं 1865 पर्यंत जोपर्यंत अमेरिकेतील गृहयुद्ध या ठिकाणी थांबलं जात नाही, तोपर्यंत कापसाचं उत्पादन त्यांनी या ठिकाणी भारताकडनं घ्यायचा निर्णय इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या, सन 1865 पर्यंत भारत जो होता, त्या भारतातनं कापूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंग्लंडला या ठिकाणी जात होता. तर त्या काळामध्ये या कापसाला व्हाईट गोल्ड म्हणून देखील संबोधलं गेलं, तर सोनं म्हणून देखील संबोधलं गेलं. कारण प्रचंड मागणी होती भारतातल्या कापसाची या काळामध्ये. मग भारतीय शेतकऱ्यांनी काय केलं, तर मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीतून कापसाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. हे घेत असतानाच त्यांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांनी काय केलं, तर भारतीय शेतकऱ्यांनी सावकाराकडनं कर्ज या ठिकाणी घेतलं, महाजनाकडनं कर्ज या ठिकाणी घेतलं आणि कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली. तर बघा, जेव्हा या ठिकाणी 1865 झाली, हे गृहयुद्ध अमेरिकेतलं, दक्षिण अमेरिकेतलं थांबलं, तेव्हा इंग्रजांनी पुन्हा एकदा या ठिकाणी या अमेरिकेतनंच कापूस घ्यायला इथे या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आणि मग त्यांनी भारतातील कापूस हा अमेरिकेमध्ये येऊ नये म्हणून एक पॉलिसी या ठिकाणी आणली. ज्या पॉलिसीच्या माध्यमातून भारतामध्ये साधारणतः कापूस जर ब्रिटनमध्ये जायचा असेल, तर त्याच्यावर सुमारे 200% कर जो आहे, हा सुमारे 200% कर इथे या ठिकाणी आकारल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर भारतातल्या कापसाला जर इथे या ठिकाणी लंडनमध्ये न्यायचं असेल, तर 200% कर भारतीय कापसाच्या उद्योगपतींना या ठिकाणी द्यावा लागेल. अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे साहजिकच भारतीय कापसाची आता मागणी जी आहे ही मँचेस्टरमध्ये या ठिकाणी कमी होऊ लागली आणि भारतीय उद्योगपती पण आता एवढा जास्त टॅक्स या ठिकाणी देऊ शकणार नाही. म्हणून कापसाचं उत्पादन आता डिक्लाइन या ठिकाणी व्हायला लागलं. मात्र भारतीय शेतकऱ्यांना हे माहीतच नव्हतं जागतिक घडामोडी आणि म्हणून तरी देखील 1865 नंतर भारतीय शेतकरी कर्ज घेऊन कापसाचं उत्पादन या ठिकाणी घेत होते आणि मँचेस्टरमधले कॉटन कंपनी ही मात्र भारतातील कापूस घेतच नव्हती. 200% कर या ठिकाणी त्याच्यावर आकारला गेला होता. आधीच तर ब्रिटिशांच्या चुकीच्या महसूल धोरणामुळे भारतीय शेतकरी या ठिकाणी कर्जाखाली या ठिकाणी गेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय कापूस जो आहे तो 200% टॅक्स या ठिकाणी द्यावा लागणार आहे. म्हणून मग भारतीय कापूस उत्पादन करणारे जे शेतकरी आहे, ते या काळामध्ये देशोधडीला लागले. आता साहजिकच त्यांनी त्या भारतीय शेतकऱ्यांनी सावकाराकडनं, महाजनांकडनं त्या ठिकाणी कर्ज या ठिकाणी घेतलं आणि अ, कर्जाचा परतावा करता येऊ नये किंवा कर्जाचा परतावा करावा लागला यासाठी या ठिकाणी सावकार जे होते, महाजन जे होते, त्यांनी या ठिकाणी काय केलं, त्यांनी हे जे शेतकरी होते, त्या शेतकऱ्याकडनं मोठ्या प्रमाणावर कर्ज वसुलीचं धोरण या ठिकाणी आखलं. मग साहजिकच बघा, जगातील सर्वात इमानदार जात कोणती आहे? तर आपल्या भारतीय शेतकरी आहे. भारतीय शेतकरी हा खूप जास्त या ठिकाणी इमानदार ठिकाणी आहे. म्हणजे भारतीय शेतकरी काय करतो बघा, जे कर्ज या ठिकाणी घेतलेलं आहे, ते कर्ज शेवटपर्यंत मरेपर्यंत तो या ठिकाणी फेडत असतो लक्षात घ्या. असं होतंय का कधी विजय मल्ल्या ज्या पद्धतीने भारतीय संपत्ती लुटून घेऊन गेला विदेशामध्ये, तसं एक तरी शेतकरी भारतामध्ये आहे का, की ज्यानं भारताला लुटलं? तर नाही. उलट आपल्याकडचं जे आहे ते द्यायचं काम भारतीय शेतकऱ्यांनी केलं. हे भारतीय शेतकरी अगदी प्राचीन काळापासून या ठिकाणी राजे महाराजांना, इंग्रजांना किंवा भारतातील जे कोण राज्यकर्ते आहे, त्यांना या ठिकाणी मदत करत आला. लक्षात घ्या, भारतीय शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गेल्यामुळं तो देश सोडून कधी गेला नाही. मात्र त्यानं स्वतःची आत्महत्या केली आहे
अशा प्रकारचे खूप सारे दाखले भारतीय इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर सांगायचं तात्पर्य काय, की भारतीय शेतकरी जो आहे, तो कर्जबाजारी झाल्यामुळं सावकारांनी जेव्हा त्या भारतीय शेतकऱ्याकडनं कर्ज वसुलीचं धोरण आखलं, तेव्हा भारतीय शेतकऱ्यांनी काय केलं, तर त्याला आपली जमीन या ठिकाणी नावावर करून दिली. जमीन गेली. जमीन गेल्यानंतर पण कर्जाचा परतावा मिटला नाही. म्हणून मग शेतकऱ्यांना आपलं घर देखील सावकाराच्या नावावर केलं. एवढंच काय, की ज्या जनावरांच्या द्वारे तो शेती करत होता, ती जनावरं देखील या ठिकाणी सावकारांनी काढून घेतली. मग आता काय जमीन पण गेली, घर पण गेलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपली जनावरं पण या ठिकाणी सावकारांकडे या ठिकाणी गेली. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय शेतकरी हा कर्जाच्या दबावाखाली गेला, कर्जाच्या ओझ्याखाली या ठिकाणी गेला. सगळंच आपलं या ठिकाणी गेलं. मग आता शेवटी उरतंय काय? तर आता विद्रोह या ठिकाणी करायचा आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये दख्खनचे दंगे 1875 ला तिथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. ही सगळी पार्श्वभूमी होती दख्खनच्या दंग्यांशी संबंधित. ही लक्षात आली असेल तर 2 कारणं. एक तर कापसाच्या संदर्भात घेतलेला इंग्रजांनी मुद्दा आणि दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे इंग्रजांचं जे काही चुकीचं महसूल धोरण होतं, त्या दोन्ही गोष्टींमुळे भारतीय शेतकरी कर्जाखाली गेलेला आहे आणि मग यांनी 1875 ला हे आंदोलन या ठिकाणी उभारलं. आता लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की हे जे काही दख्खनचे दंगे झाले, तर ते दख्खनचे दंगे जे आहे, हे या ठिकाणी कोणाच्या विरोधात होते? एक तर सर्व इम्पोर्टंट येस इंग्रजांच्या विरोधात होते. दुसरा कोणाच्या विरोधात होते? सावकार आणि महाजन जे आहेत त्यांच्याही विरोधामध्ये होते. कारण सावकार आणि महाजनांकडे शेतकऱ्यांची सारी संपत्ती या ठिकाणी जमीन, त्याचबरोबर त्यांची जनावरं आणि घर देखील या ठिकाणी त्यांच्याकडे इथे या ठिकाणी कर्जामध्ये या ठिकाणी गेलेलं होतं आणि म्हणून मग लक्षात घ्या, या भारतीय शेतकरी 1875 दख्खनचे दंगे या ठिकाणी घडवून आणतात. आता मुद्दांनी लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय-काय इम्पोर्टंट आहेत ते आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर लक्षात ठेवायची ही डेट, कोणती डेट आहे तर 12 मे सन 1875. तर ही डेट का लक्षात ठेवायची? तर या तारखेपासून दख्खनच्या दंग्याला सुरुवात या ठिकाणी झाली. तर ही जी तारीख आहे, तर ही तारीख इम्पोर्टंट आहे 12 मे 1875. या तारखेपासून दख्खनच्या दंग्यांना सुरुवात झाली. दख्खनच्या दंग्यांना सुरुवात कोणत्या गावापासून झाली असा प्रश्न आयोग विचारत असतो. तर लक्षात घ्या सुपे गाव जे आहे, तर त्या सुपे गावापासून दख्खनच्या दंग्यांना सुरुवात झालेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता जसं सुपे तुम्ही लक्षात ठेवताय, तशाच प्रकारचं एक गाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं जे शिरूर मधलं आहे, तर ते म्हणजे कर्धे गाव लक्षात घ्या. कर्धे गाव जे आहे ते पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का बरं कर्धे लक्षात ठेवायचं? तर याचं कारण असं आहे, 1874 ला याच गावानं सर्वात पहिल्यांदा याच गावातील शेतकऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा शेतकरी लोकांनी इंग्रजांना आम्ही टॅक्स देणार नाही, या प्रकारची भूमिका घेतली. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, सर्वात पहिल्यांदा कोणतं असं गाव आहे, की ज्या गावानं इंग्रजांना शेतसारा भरणार नाही, या प्रकारची भूमिका घेतली? तर उत्तर त्याचं आहे ते म्हणजे कर्धे गाव लक्षात घ्या. आणि उठावाला सुरुवात जी झाली ती म्हणजे 12 मे 1875 ला सुपे गावातून. हे 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. तर याशी संबंधित एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो, की कोणकोणते महाराष्ट्रातील जिल्हे होते, की जे जिल्हे या दख्खनच्या दंग्यांमध्ये प्रभावशाली या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आता बघा, दख्खनच्या दंग्यांचं मुख्य केंद्र हे महाराष्ट्र होतं साहजिकच आणि त्या महाराष्ट्रामध्ये पुणे जो आहे, तर हा पुणे जिल्हा सर्वात महत्त्वाचं केंद्र म्हणून या ठिकाणी आहे आणि पुण्याच्या जवळ या ठिकाणी किंवा पुणे जिल्ह्यातलाच एक तालुका आहे, तो म्हणजे शिरूर. लक्षात घ्या. आता जे पुण्यामध्ये लोकं आहेत त्यांना माहिती असेल शिरूर. ठीक आहे ना. तर शिरूर जे आहे, तर हे शिरूर इथलं महत्त्वाचं पुण्यातलं या ठिकाणी महत्त्वाचं केंद्र या ठिकाणी राहिलेलं आहे, लक्षात घ्या. आता बघा कोणकोणते जिल्हे प्रभावाखाली या ठिकाणी होते लक्षात घ्या. तर बघा पुण्याच्या जवळ आहे अहमदनगर, बरोबर आहे. अहमदनगर हे या ठिकाणी दख्खनच्या दंग्यांमध्ये प्रभावाखाली या ठिकाणी राहिलेलं आहे. म्हणजे दख्खनचे दंगे जे आहे अहमदनगरमध्ये पण प्रसारित झाले. किंवा सोलापूर आहे बघा, पुण्याच्या जवळ या ठिकाणी बॉर्डरला सोलापूर या ठिकाणी आहे. तर त्या सोलापूरमध्ये दख्खनचे दंगे या ठिकाणी प्रसरले. त्याचबरोबर इथं सातारा आहे बघा, पुण्याच्या शेजारी सातारा या ठिकाणी आहे आणि साताऱ्याच्या जवळ या ठिकाणी रत्नागिरी आहे. तर या 4-5 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे दख्खनचे दंगे खूप जास्त प्रभावशाली या ठिकाणी होते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे पुण्यामध्ये शिरूर तालुक्यातून सुरू झालेले हे दख्खनचे दंगे हे या ठिकाणी अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी या भागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. एक प्रश्न आयोगाने विचारला होता, की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दख्खनचे दंगे झाले? त्याच्यामध्ये सांगली दिलं होतं. तर सांगली होतं का? तर नव्हतं लक्षात घ्या. तर पुण्याच्या जवळ या ठिकाणी नाही आहे लक्षात घ्या. त्यामुळं लक्षात घ्या पुण्याच्या जवळ असणारे अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी ही महत्त्वाची केंद्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. दख्खनच्या दंग्यामध्ये प्रभावशाली या ठिकाणी राहिली.
आता बघा मुद्दे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे दख्खनच्या दंग्यांमध्ये कोणी-कोणी महत्त्वाची भूमिका घेतली. तर लक्षात घ्या या काळामध्ये 2 महत्त्वाच्या सामाजिक राजकीय संघटना होत्या. त्यापैकी एकाचं नाव होतं पुणा सार्वजनिक सभा आणि दुसरं जे होतं ते म्हणजे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक समाज. तर लक्षात घ्या इथं इम्पोर्टंट मुद्दा आहे पुणा सार्वजनिक सभा. ठीक आहे. आता पुणे सार्वजनिक सभेवर पण प्रश्न विचारले जातील बघा. पुणा सार्वजनिक सभा. आता ही संघटना कधी स्थापन झाली होती? 1870 ला स्थापन झाली होती. कोणी स्थापन केली होती? सार्वजनिक काका ग.वा. जोशी यांनी स्थापन केली. लक्षात घ्या याचे वन ऑफ द फाउंडर मेंबर होते ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंनी या काळामध्ये दख्खनच्या दंग्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा या ठिकाणी दिला आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका मांडून इंग्रज सरकारकडे त्यांनी पत्रव्यवहार या ठिकाणी केला. लक्षात असू द्या या दख्खनच्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रानडेंनी इंग्रजांकडे या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्ज जी आहे ही कर्ज माफी करा या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. रानड्यांनी सरकारला पत्र पाठवलं आणि सांगितलं, की शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करा. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जसं पुणे सार्वजनिक सभा या ठिकाणी आहे, तशाच प्रकारचं एक महत्वाचं संघटन होतं ते म्हणजे सत्यशोधक समाज. तर लक्षात घ्या हे सत्यशोधक समाजानं पण या संपूर्ण काळामध्ये महत्वाची भूमिका घेतल्याचं दिसतं. सन 1873 ला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून सत्यशोधक समाज या ठिकाणी स्थापन झाला आणि जेव्हा दख्खनचे दंगे झाले, तेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या दख्खनच्या दंग्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने पाठिंबा दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त पाठिंबा दिला नाही, तर सत्यशोधक चळवळीचे काही कार्यकर्ते या दख्खनच्या दंग्यांमध्ये देखील सहभागी या ठिकाणी होतात. शेतकऱ्यांना ते या ठिकाणी मदत करताना आपल्याला पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, या सत्यशोधक समाजानं या संपूर्ण काळामध्ये एक महत्वाचं आंदोलन उभारलं होतं. ज्या आंदोलनाचं नाव होतं छतफोडीचं आंदोलन. ठीक आहे ना? आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, की दख्खनच्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर खतफोडीचं आंदोलन किंवा खतफोडीची चळवळ कोणी उभारली होती? तर ती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी खतफोडीचं आंदोलन उभारलं होतं. मुद्दा असा आहे खतफोडीचं आंदोलन म्हणजे काय आहे? फुल्यांनी भूमिका अशी घेतली, जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत शेतकरी हातामध्ये नांगर या ठिकाणी धरणार नाही. आता मला सांगा, जर शेतकऱ्याने नांगर नाही धरला, शेती नाही केली, तर देश चालेल का? लोकांना अन्नधान्य मिळेल का? तर नाही. तर या प्रकारची कडवी भूमिका ज्योतिराव फुले इथे घेताना दिसतात. खताफोडीचं आंदोलन हे या ठिकाणी दख्खनच्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले इथे या ठिकाणी उभारताना एकंदरीत दिसून येतात. हे 2 महत्त्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाने आणि न्यायमूर्ती रानडेंच्या पुन्हा सार्वजनिक सभेनं यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली. इंग्रजांवर मोठ्या प्रमाणात दबाव या ठिकाणी आला. या काळामध्ये जे आपले भारतीय शेतकरी आहेत, त्यांनी काय केलं? त्यांनी सावकाराच्या घरावर धावे बोलले. सावकाराची संपत्ती जी आहे ती लुटली आणि त्या संपत्ती ती जी आहे जे काही कागदपत्र इथे या ठिकाणी होते, तर त्या कागदपत्राची सार्वजनिक होळी या ठिकाणी केली. जी घरं या ठिकाणी शेतकऱ्यांची सावकारांकडे या ठिकाणी होती, तर त्या घराची कागदपत्र ते सगळी या ठिकाणी त्यांनी जाळून टाकली. याचबरोबर शेतकऱ्यांची जी काही जनावरं होती, सावकारकडे आणि महाजनाकडे ओलीस ठेवलेली होती, त्यांची पण या ठिकाणी त्या जनावरांची देखील सोडवणूक या ठिकाणी केली गेली. तर या पद्धतीचं सावकार आणि महाजन हे मुख्य टार्गेटवर या दख्खनच्या दंग्यांमध्ये होते असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता साहजिकच या सर्व गोष्टींचा मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सरकारवर या ठिकाणी दबाव येतो आणि ब्रिटिश सरकार या ठिकाणी या काळामध्ये काय करतात, तर ब्रिटिश सरकार या कालखंडामध्ये एक महत्त्वाचं या ठिकाणी कायदा, एक महत्त्वाचा आयोग इथे या ठिकाणी नेमतात आणि ज्यामध्ये डेक्कन रायट कमिशनची स्थापना सन 1878 ला या ठिकाणी होती. डेक्कन रायट कमिशन कशासाठी होतं? तर दख्खनच्या दंग्यांची चौकशी करण्यासाठी. नीट लक्षात घ्या. दख्खनच्या दंग्याची चौकशी करण्यासाठी डेक्कन रायट कमिशनची स्थापना या ठिकाणी झाली. मुद्दा नीट समजून घ्या, की या डेक्कन रायट कमिशननं भूमिका काय घेतली? यांनी आपला रिपोर्ट या ठिकाणी सादर केला. या कमिशननं आपला रिपोर्ट सादर केला आणि रिपोर्टमध्ये काय भूमिका घेतली, की दख्खनचे दंगे का बरं झाले? याचं कारण काय आहे? तर ते असं म्हणतात, की जे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा काय म्हणतात? शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हे महत्वाचं कारण यांनी या ठिकाणी दिल्याचं दिसतं. म्हणजे लक्षात घ्या, इंग्रजांनी किती भारतीय लोकांसोबत बेईमानी केली हा मुद्दा लक्षात घ्या. एक तर तुम्ही टॅक्स शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वाढवताय. दुसरं महत्वाचं काय? की तुम्ही या ठिकाणी आधी कापसाचं उत्पादन घ्यायला शेतकऱ्यांना सांगताय आणि नंतर अचानकपणे त्या कापसावर 200% तुम्ही या ठिकाणी टॅक्स आकारता आणि म्हणून भारतीय शेतकरी हे देशद्रोहीला या कारणामुळे गेले. मात्र इंग्रजांनी स्वतःला दोष ठेवलं का? स्वतःला ब्लेम केलं का? की आमच्या चुकीच्या धोरणामुळे दख्खनचे दंगे झाले? तर नाही. तर इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांनी सांगितलं की शेतकरी जो तुमचा आहे तो अदूरदर्शीपणा आहे. त्याला दूरवरचं दिसत नाही. अशी भूमिका आहे.
अदूरदर्शीपणाचं कारण या ठिकाणी सांगितलं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर आपला भारतीय शेतकरी हा साहजिकच खेडूत होता. त्याला आंतरराष्ट्रीय घडामोडीचं ज्ञान नव्हतं आणि त्यामुळं जरी इंग्रजांनी 200% कापसावरचा टॅक्स आकारला, तरी भारतीय शेतकरी सावकाराकडनं कर्ज काढून कापसाचं उत्पादन या ठिकाणी घेतच होते. तर या सगळ्या गोष्टीमध्ये डेक्कन राईट कमिशननं चुकीचा अहवाल या ठिकाणी दिला. साहजिकच फुल्यांनी आणि त्याचबरोबर रानड्यांनी कडाडून टीका इंग्रजांच्या विरोधामध्ये या ठिकाणी केली. त्याचा परिणाम या ठिकाणी होतो, की ब्रिटिश राज्यकर्ते सन 1879 ला महत्वाचा कायदा या ठिकाणी निर्माण करतात, ज्याचं नाव आहे द डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट. लक्षात घ्या. डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट. आता मुद्दा असा आहे, की डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्टमध्ये काय नेमकं होतं? आता बघा, आयोग इथं प्रश्न विचारतो, की डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्टमुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तर लक्षात घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी इंग्रजांनी केली नाही. इंग्रजांचं जर आपण बघितलं, तर इंग्रजांना काय करायचं होतं देशात येऊन, तर इंग्रजांचं शेवटपर्यंत म्हणजे देश सोडून जाईपर्यंत इंग्रजांना भारताचं आर्थिक शोषण करायचं होतं. भारताची लूट करायची होती आणि आपल्या देशाला म्हणजे इंग्लंडला मोठ्या प्रमाणात साधन संपन्न बनवायचं होतं. तर लक्षात घ्या, इंग्रजांनी 150-200 वर्ष हेच केलं. आपली लूट मोठ्या प्रमाणावर म्हणजे दादाभाई नौरोजी म्हणतात, गझनीच्या मोहम्मदनी भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. या 17 स्वाऱ्यांमधनं जेवढी लूट त्यानं आपल्या मायदेशी नेली नाही, त्यापेक्षा कैक पटीनं जास्त पद्धतीनं इंग्रज दरवर्षी भारतीयांची लूट या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून भारतीयांना राग कोणाचा आला पाहिजे लक्षात घ्या. भारतीयांना राग गझनीच्या मोहम्मदपेक्षा जास्त राग इंग्रजांचा आला पाहिजे. याचं कारण ते होतं. कारण आमची संपत्ती तुम्ही लुटली आणि तुमच्या इंग्लंडला तुम्ही या ठिकाणी काय केलं, तुम्ही तिथे या ठिकाणी त्या इंग्लंडला साधन संपन्न बनवलं. हा महत्वाचा मुद्दा आहे. इंग्लंडची प्रगती कोणामुळे झाली? भारतामुळे झाली. तो मुद्दा नीट लक्षात घ्या. की यामध्ये इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांचा उद्देश जर आपल्याला लुटणं असेल, इंग्रज शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील का? नक्कीच नाही. किंवा कर्जमाफीमध्ये इंग्रजांचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून मग इथं काय केलं गेलं? इथं भूमिका घेतली गेली. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी काय भूमिका आहे नीट लक्षात घ्या. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी शेतकरी बँका स्थापन करा, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी राहिली. तर काय केलं, शेतकरी बँका स्थापन केल्या या कायद्याच्या माध्यमातून. म्हणजे आता भूमिका घेतली, जर शेतकऱ्यांना जर कर्जाची गरज लागली, तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? तर सावकाराकडे जाण्यापेक्षा शेतकरी बँकांची दरवाजे या ठिकाणी ठोठवा आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं काय व्याज कर्जमाफी केली नाही, मात्र कमी व्याजदरानं आम्ही तुम्हाला इथे या ठिकाणी शेतकरी बँकांच्याद्वारे कर्ज या ठिकाणी देऊ. तर ही भूमिका घेतली. आणि दुसरं व महत्वाची भूमिका होती ती म्हणजे काय? या रिलीफ ॲक्टमध्ये काय होतं, की कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे सहजासहजी हस्तांतरित करता येणार नाही, ही भूमिका या ठिकाणी आहे. तर जमिनी सहजासहजी हस्तांतरित होणार नाही, ही भूमिका घेतली. जरी शेतकऱ्यांची कर्ज असली शेतकऱ्यावर, तरी सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी सहजासहजी हस्तांतरित करायची नाही, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. खूप महत्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, एक आणखीन महत्वाची मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, की ज्या तुम्हाला कुठल्याही पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा रेफरन्स या ठिकाणी मिळणार नाही. नाव नीट लक्षात घ्या, होण्या भागोजी केंगळे. नाव नीट लक्षात घ्या. होण्या भागोजी केंगळे जे आहे, तर इथे कुठेतरी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. कोण होता होना भागोजी केंगळे? तर लक्षात घ्या, दख्खनचे दंगे जेव्हा सुरू होत होते, तेव्हा त्या दख्खनच्या दंग्यांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका घेणारी ही व्यक्ती होती, होना भागोजी केंगळे. ते महादेव कोळी समुदायाचे होते आणि त्यांनी उमाजी नाईकांकडून प्रेरणा या ठिकाणी घेऊन स्वतःचं एक संघटन निर्माण केलं, ज्यामध्ये निम्न जातीच्या लोकांना संघटित केलं होतं. त्यामध्ये बेरड होते, ज्यामध्ये मांग होते, महार होते, रामोशी होते. जे काही निम्न जातीचे लोक होते, त्यांचं संघटन या ठिकाणी या होण्या भागोजी केंगळेने निर्माण केलं. आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, याच काळामध्ये जे मारवाडी लोक, जे जमीनदार लोक किंवा जे या ठिकाणी सावकार आणि महाजन लोक शेतकऱ्यांची लूट करत आहे, त्यांच्या घरावर धावा बोलण्याचं काम इथे या ठिकाणी करण्यात आलं. त्यांच्या घरांवर या ठिकाणी हल्ले केले गेले आणि त्यांच्याकडची संपत्ती लुटली आणि ते गोरगरीब जनतेमध्ये या ठिकाणी वाटली. जी भूमिका उमाजी नायकांनी या देशामध्ये प्रथमतः घेतली होती, की भारतीय शेतकऱ्यांचं किंवा भारतातल्या सर्वसामान्य गोरगरिबांची लूट कोण करतायत? त्या जमीनदारांच्या घरांवर, त्या मारवाड्यांच्या घरांवर, हे जे काही मोठे-मोठे या ठिकाणी व्यापारी लोकं होते, त्यांच्या घरांवर हल्ला करा आणि ती संपत्ती लुटून गोरगरिबांमध्ये वाटा. हे जे उमाजी नायकांचं तत्व होतं, ते तत्व या ठिकाणी यांनी घेतलं आणि गोरगरीब जनतेमध्ये या प्रकारचं धान्याचं वाटप असू द्या, संपत्तीचं वाटप असू द्या, ते इथे या ठिकाणी केलं. आणि या जे मारवाडी लोक किंवा जे महाजन लोक या ठिकाणी गरीब जनतेला लुटण्याचं काम करतात, इंग्रजांना सोबत घेऊन त्यांना शिक्षा म्हणून
त्या होण्या भागोजी केंगळ्यांनी त्यांचं नक्क कापण्याची चळवळ या ठिकाणी उभारली. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं पुण्यामध्ये किंवा अवतीभोवतीचा हा जो परिसर होता, तर त्या भागामध्ये असा एकही मारवाडी दिसत नव्हता, की ज्याचं नाक कोण्या बाबाजी केंगड्यांनी कापलं नव्हतं. आणि याची दहशत इतकी होती, की त्यामुळं या भागातील सर्व मारवाडी, सर्व या ठिकाणी सावकार आणि महाजन हे पुणे सोडून या ठिकाणी मुंबईमध्ये या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लक्षात घ्या, या होण्या भागोजी केंगळे याला इंग्रज लोक या ठिकाणी हुडकत होते. पण हा त्यांच्या ताब्यामध्ये मिळत नव्हता. आणि म्हणून इंग्रजांनी काय केलं, याला या ठिकाणी मुंबईचा रॉबिन हुड म्हणून या ठिकाणी संबोधलं. काय संबोधलं? मुंबईचा रॉबिन हुड. लक्षात घ्या रॉबिन हुड काय? तर हा एक महत्त्वाचा कार्यकर्ता जो इंग्रजांच्या इतिहासातल्या कथेमधला आहे, की जो सहजासहजी सापडत नाही. अशा प्रकारचा हा एक रॉबिन हुड, मुंबईचा रॉबिन हुड म्हणून या ठिकाणी होण्या भागोजी केंगड्याला इंग्रजांनी या ठिकाणी संबोधलं आणि मग सरतेशेवटी मेजर डॅनियल होते आणि त्या मेजर डॅनियलनी 1878 ला याला या ठिकाणी अटक केली आणि त्याला फाशीची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा होण्या भागोजी केंगळेला इथे या ठिकाणी देण्यात आली. तर या पद्धतीचं महत्त्वाचं हे होण्या भागोजी केंगळेचं योगदान देखील यामध्ये या ठिकाणी आहे. लक्षात घ्या खूप इम्पोर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग हा महत्त्वाचा आहे दख्खनचे दंगे आणि या दख्खनच्या दंग्यांमुळं शेतकरी बँका या ठिकाणी स्थापित होत आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी आता सावकार लोकं काढून घेऊ शकणार नाही. ही भूमिका दख्खनच्या दंग्यांनी इथे या ठिकाणी घेतलेलं दिसतं. तर मित्रांनो बस आजच्या या सेशनमध्ये दख्खनच्या दंग्यांना 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं मला तुमच्याशी एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्यावर तुम्ही तुमचे अभिप्राय जरूर या ठिकाणी द्या आणि त्याचबरोबर लेक्चरला लाईक करा, आपल्या मित्रांना या ठिकाणी शेअर करा. आणखीन कोणतं लेक्चर तुम्हाला या ठिकाणी हवं असेल, तर ते पण मला तुम्ही कमेंट्समध्ये या ठिकाणी सांगा. म्हणजे ते लेक्चर्स मी तुम्हाला लवकरात लवकर परीक्षेच्या आधी तुम्हाला या ठिकाणी द्यायचं नियोजन या ठिकाणी करेल. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनवर 70% डिस्काउंट मी तुम्हाला दिलेला आहे. ज्या कोण विद्यार्थ्यांना भविष्यातल्या बॅचेस जॉइन करायचे असेल त्यांनी आत्ताच या ठिकाणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ॲप्लिकेशनवरच्या बॅचेस या ठिकाणी जॉइन करून घ्या. आपलं YouTube चॅनल देखील या ठिकाणी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो थांबूया आपण. भेटूया पुढच्या सत्रात एका नवा टॉपिक, नवा मुद्दा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.